पत्रकारितेच्या जागतिक पटलावर आज गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे। खोटी बातमी, दिशाभूल करणारे अजेंडे, माध्यमांवरील राजकीय दबाव आणि मुक्त पत्रकारितेवर येत असलेली गदा या पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील मूल्यांना पुन्हा जागृत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सावनेर या ठिकाणी झालेल्या विदर्भ विभागीय अधिवेशनात केले आहे। या अधिवेशनात रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण चांडक, ज्योतिषी जयंत पारधी, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर आणि भोपाळ मीडिया संघटनेचे गयाप्रसाद सोने यांची प्रमुख उपस्थिती होती। या अधिवेशनात महत्त्वाचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी कुमार कडलक आणि नरेंद्र देशमुख यांची तर वर्धा जिल्हाध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची निवड जाहीर केली। या नियुक्त्यांमुळे संघटनेची ताकद अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। या अधिवेशनात पत्रकारांच्या सुरक्षिततेसह डिजिटल युगातील आव्हाने आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या व्यथांवर सखोल चर्चा झाली। या प्रभावी भाषणात संदीप काळे म्हणाले की जगभरातील पत्रकारिता आज मोठ्या अस्वस्थतेच्या टप्प्यावर आहे। पत्रकारितेच्या सत्यनिष्ठा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपल्याला निर्भीडपणे उभे राहावे लागेल। व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी ढाल बनून उभी आहे, असेही त्यांनी सांगितले। या अधिवेशनाला विदर्भातील 1,500 पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।